ती संजीवन असली पाहिजे आपली, का तसं मरकटच नगर? हा, तुम्ही आपण संजीवन स्वरूपाचे आहोत. तुम्हा आपल्याला मरण नाही. साधू संत म्हणतात मरण माझे मरून गेले, बदला गेले अमर. आपण तुम्ही अमर आहोत, पण आपल्याला पाहता येत नाही. आमच्याकडे मात्र चष्मा नाही. संत महात्म्यांनी सांगितलं अमर आहा खरे की पहा खोटे दे, नाही का? तुम्हा आपल्याला जर सांगितलं तुमच्या खात्यात 3-3 हजार पडले, तुम्ही काय करणार आहेत? लगेच काढायला नाही जाऊ. बँक मला लाईन लावतील, चोपडी एंट्री, चोपडी एंट्री, चोपडी एंट्री. खरं का खोटं? पडताळा, नाही का? मग इथे पडताळा असला पाहिजे का नको? देवाबद्दलचं जे अज्ञान आहे ते घालवण्यासाठी आनंदी आहे. साधू संतांची योजना आहे. आणि त्या ठिकाणी तुम्हा जाऊ द्या, दुसरे तिसऱ्याचं जाऊ द्या. कृष्ण होते तेव्हा कृष्णालाही मानत नव्हते लोक. खरंच देव शे कसाला. अर्जुनना सगेर आहे तरी त्या साला म्हणे. तसं तुम्ही बी साला म्हणले तर बाबा उन्हा साला खरंच आलो, नाही का? संत महात्मे म्हणतात की बाबा सामान्य हा देह नाही. इंसान अगर है तो इंसान बन के दे. ये तन मिला है नरका, नारायण बन के दे. काय बनायचे? नारायण बनण्यासाठी तुम्हा आपल्याला हा देह भेटलेला आहे. भ्रांतीत राहू नका. कोणी नाव ठेवील, कोणी टिंगल करील, कोणी चुगल्या करील, कोणी चाहडी करील, याला घाबरू नका. आमली बी असं होईल, एलबी घेऊ नका. अजून सोपं सांगतो. जवळ 9 महिना 9 दिन भरी जातस तवय तुम्ही गुप्तच करातस. वा, गुप्तच करातस तवय घुमाले दुःख वाटत. पण ह्या गुमामा सुख हे विठाला. जायला कोणी तयार? सोपी गोष्ट सांगतो. एक आजीबाईंकडे एक सुनबाई होती आणि एक नात होती. अनुभवाचा विषय मांडतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. कालांतराने त्या आजीबाईला त्या सुनेला दिवस गेले आणि ती नात चांगली होती, 8-10 वर्षाची. म्हणे आई तुझं पोट कस काय ग सुजलं? आई तुझं पोट कस काय ग सुजलं? म्हणे बाळा हे तुला कळणार नाही. कालांतर गेला. या बाळाचं लग्न झालं. 4-6 महिन्यानंतर त्या लेकीलाही दिवस गेले. आणि लेकीला दिवस गेल्यानंतर आईने विचारलं बाळा तुझं पोट कस काय सुजलं? आता लेक काय म्हणे? अनुभव आले. अनुभव. तसं तुम्हा आपल्याला भोगण्याचा अनुभव पाहिजे का नको? अनुभव ना पै राहिनो. ते अण्णा म्हणे ठांगे गाय पासाड राहिला. ठांगे मीच का काय? आठे ना बट ठांगा येतात. जे पटलं ते सांगतात. पासाड 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 पासाड. पासाडावर काही नाही. हा आपण डेपी ठेवतो. ठांगायले डेपटी सण काय फायदा? महाराज भरा पाकिट 10,000 15,000. पासाडण्यावर होणार नाही. ते अनुभव पाहिजे. आणि त्या अनुभवातून जर का तुम्ही आपण गेलात तर जीवाचा काला झाल्या वाचून राहणार नाही. संतांच्या संगतीत जे जे गेले त्यांचा काला झाला. कृष्ण परमात्मे संतांच्या संगतीत गेलेत. राम प्रभू संतांच्या संगतीत गेले. पराशर मुनी संतांच्या संगतीत गेले. व्यास मुनी संतांच्या संगतीत. व्यासवंशीच सुख गोंधळी. व्यासवंशीच सुख गोंधळी. भावन
संतांची व्यास वशिष्ठ शूक गोंधळी नाचताती सोहम मेरी द्वैत भाव विसरुनी बडी नाचती आंबे तुझे गोंधळी. द्वैत भाव जायला पाहिजे. देव वेगळा मी वेगळं हा द्वैत. तुम्हाला जर विचारलं देव कुठे तुम्ही लगेच हात करतस बरे नाही का बरे नाही. द्वैत भाव देव वेगळा मी वेगळा हा द्वैत भाव आहे. पण जर का तुम्ही आपण साधूंच्या ब्रीदाने गेलो सोहम भावाने गेलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव कमिटीची मीटिंग होती अंदाजे आणि रात्री नक्की झालं जे जे प्रमाण देतील ना त्यांच्याकडून 500 घेऊन पालांचं पाकिट ज्याने प्रमाण दिलं त्यासनं 500 रुपये कापायला. तुमना भी तुम्ही भी लाल टोपी घालीन बारी न तुमना भी 500 कापावते. बरोबर आहे ना. रात्री तेच नक्की व्हायला ना. आणि ऐकणारच पाहिजे 200 आपलं नील आपला कुठे 7-12 आहे. कोणता खाणार देशात आपला असो. वा संत महात्मे म्हणतात की ज्याप्रमाणे व्यासांनी वशिष्ठांनी सद्गुरूंकडे जाऊन सद्गुरूंचा हात पकडून त्यांना विचारलं काही मी उद्धार पावेन काही कृपा करील नारायण ऐशी तुम्ही सांगा संत जर करा समाधान चित्त माझे. आणि एकदा मात्र ज्ञानोबरायांचं चित्त समाधान झालं आणि समाधान झाल्यानंतर ज्ञानोबरायांनी सुद्धा उद्गार काढले ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आणि आता उद्धरलो. हा गुरु कृपा झाल्यानंतर मात्र जीवाचा उद्धार आहे त्याच्या अगोदर होत नाही. अजून सोपं सांगतो. भगवान परमात्मे अवतार कार्य करण्याला आले पण अवतार कार्य करण्याच्या अगोदर त्यांनी लीला दाखवल्या की मला सुद्धा सद्गुरूंकडे जावं लागणार आहे. शांडिल्य ऋषींकडे गेले आणि सांगितलं की बाबा आता मुलगा थोडा मोठा झालेला आहे आता याला मात्र वाटचालीसाठी कुठेतरी पाठवावं लागेल. कुठे पाठवलं तर शांडिल्य मुनींनी सांगितलं की बाबा वसुदेवा तुम्हाला मात्र वासुदेवांना सांगितलं वसुदेवाला की वासुदेवाला तुम्हाला कुठे टाकावं लागेल तर म्हणे सांदीपनी आश्रमात टाकावं लागेल. आणि सांदीपनी आश्रमात टाकल्यानंतर त्याला त्याचं खरं काय स्वरूप आहे ते कळेल. तद्वत तुम्हा आपल्याला सुद्धा कुठेतरी स्वतःला टाकावं बिना टाकल्याने होणार. तुमच्याकडे त्या रसगुल्ला आहे तसं रसगुल्ला बर्णिमा काय राहत रसगुल्ला राहत कोल्हा या माया कोल्हा लयतीस बाजार माहिती कसा मग टाकतेस
कच्चा का पक्का पाक मा तो सब पक्का पाक मा पड़ी लिया तुम्ही पक्का पाक मा पडा शिवाय तुम्ही गोडी वाढवू आणि गोडी वाढवण्यासाठी शे सगळं नुसतं बसानं कीर्तन ऐकानं झटकी लिमकी निघी जावानं तेवढ्यांसाठी नाही. साधू महात्म्यांनी आवर्जून सांगितलं की बाबांनो इतके दिवस गेले, इतक्या रात्री गेल्या, इतक्या पड गेल्या, इतके क्षण गेले, इतके तास गेले, इतके दिवस गेले आणि इथवर आल्यानंतर बी जर का तुम्हा आपल्याला सुचत नसेल तर तुम्ही अजून विचार करा. आणि आत विचार करायची गोष्ट आहे की देव अजून मला का भेटला नाही, देव मला कधी भेटेल, केव्हा भेटेल, कसा भेटेल, कोणाच्या मार्फत भेटेल, कधी कृष्णमय माझं जीवन होईल, कधी माझ्यावर कृष्ण कृपा करेल, असा विचार मनात यायला पाहिजे. भक्ती चालू आहे आपल्याकडे. ते देव बनवतं स्वामीजी, ते लग्नात बनवतात देव. बनवतस का तुमच्याकडे? कितला राहतस त्या पत्कीस मा 5. कोणता शेत एकली बी माहिती. पूजा चालू, कुकू वावानं, अक्षदा टाकानी, निवंत काढानं. पण देव ना सगळे काही परिचय त्या सोनारले माहित नाही काय काय बनवते. त्यांकडे शिक्काच राहते, 12 शिक्का की झाले त्याला सुद्धा माहिती. मग आम्हाला माहित पाहिजे का नको? आम्ही ज्या घरात राहतो त्याचा सातबार आमच्याकडे असतो का नसतो? उतारा असतो, पंचायतची पावती राहते, आमच्या नावावर याचा पक्का नामनिशी पुरावा असतो. तद्वत आमच्या देवाचा, आमच्या हृदयस्थ परमात्म्याचा आमच्यावर शिक्कामोर्तब भाव असला पाहिजे की नसला पाहिजे? शिक्कामोर्तब बना, बाकी काही करू नका. सगळं होणार आहे. मुलाचं लग्न होत नाही ते बी होईल, नोकरी लागत नाही ती बी लागेल, पाणी पडत नाही तो बी पडेल, मका वाढत नाही तो बी वाढेल. बटवली हो, हे काही सांगावं लागणार. प्रकृतीच्या गुणधर्मानुसार सगळी कार्य होतील, पण भक्तीसाठी तुम्हा आपल्याला खोया खोसून जावं लागेल. असा देव भेटणार. असा जर भेटला असता तर संतांना गावोगावे हिंडून सांगावं लागलं नसतं. वाजत असे गो कोणी न ऐकते कानी, हरी हरी न म्हणतात या थोर झाले. ते गोमा मारून आवर्जून सांगतात की बाबा अजूनही काळ गेलेला, अजूनही टाइम आहे, अजूनही आहे. हा एक प्रसंग असा आहे, भागवतामध्ये एक कथा आलेली आहे. ज्या वेळेला देव आणि दानवांचं युद्ध झालं, त्या देव दानवांच्या युद्धामध्ये राजा खटवांग होते, त्यांनी मदत केली आणि देवांना पराभूत होण्यापासून वाचवलं. देवांचा स्वर्गलोक मात्र देवांना परत बहाल केला. आणि परत बहाल केल्यानंतर देवांचे जे काही गुरुगुरु आहेत बृहस्पतीजी, त्यांनी सांगितलं राजा तुम्ही आम्हाला एवढा उपकार आमच्यावर केला, काही मागा. आता जो दिवस विचार काय मागा ना शिल्लक राहील नाही का? अख्खा गावना सरपंच अण्णासनी बनायची ना. आपण अण्णासनी सांगू जे सरपंच बनाव, तुमले काय लागाव मागा. मग काय करत एवढ्या मागणीने भागणार नाही. राजा म्हणले आम्ही तुम्हाला बहाल केलेल्या वस्तू तुम्ही आम्हाला परत म्हणता की काही मागा. म्हणे हे साधू ब्रीद आहे, साधू ब्रीदाचा अंगीकार करा आणि साधू वचनाचा अवमान न करता काहीतरी विचारा. आणि त्यावेळेला खटवांग राजांनी विचारलं, महाराज तुम्हाला द्यायचंच असेल, तुम्ही त्रिकालदर्शी आहात, एकच वस्तू द्या, ती म्हणजे माझं उर्वरित आयुष्य किती आहे त्याची तपासणी करा आणि ती मला सांगा. दिव्य दृष्टीने बृहस्पतीजींनी पाहिलं. म्हणले राजन तुमच्याकडे फक्त जीवनाचा 1 तास उरलेला आहे. किती? 1 तास. हा म्हणे मग आता तरुण उपाय काय? 1 तास मग काय काय करशात? पोरेसले कपडा लिहायला जाशात बाजार मा जावई, मग काय सासरवाडी मग सासराला भेटायला जाशात जावई. हा उले भांडा लावून सांगशात दवाती
नाही हो, काही होणार नाही. एका तासात म्हणले काही होणार नाही. एकच पर्याय आहे, तो म्हणजे नामस्मरण. किती? एका तासात नामस्मरण जेवढं घडेल तेवढं करा. आणि ते जर का घडलं तर तुमचं नाव मात्र अजरामर राहील, यात संदेह नाही. एका तासामध्ये जीवन सुधारून घेणं हे खटवांग राजांनी आपल्याला शिकवलं. मग तुमच्या आपल्याकडे किती आयुष्य आहे? अल्प आयुष्य मानव या सगळ्या उपाधी आहेत आणि या उपाधींमध्ये आपण अटकायचं नाही. मग तुम्ही म्हणाल महाराज सगळं सोड देऊन का? मी सोडायची गरज नाही. सोडून जर का भजन करायचं शिकवलं असतं तर साधूंनी सुद्धा संसार थाटला नसता. साधूंनी संसार थाटला. ते म्हणतात संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे. कारण संत महात्मे म्हणतात की कमलपत्र जसं पाण्यात राहतं पण पाण्याला स्पर्श होऊ देत नाही, तद्वत तुमचं आपलं जीवन भक्तिमय बनवण्यासाठी साधू संत आले. त्यांनी सांगितलं कमीत कमी आयुष्य तुमच्या आपल्याकडे आहे. किती आहे? तर अल्प आहे. अल्प अल्प म्हणजे कमीत कमी आहे. आणि त्याच्यातही म्हटलं तर तुमच्या आपल्याकडे अर्ध तर झोपेत निघून गेलं. रात्री आम्ही झोपलो, म्हटलं उठू नका. बाबासनी 8 वाजला तर उठाडलं नाही. अंगवर ऊन उन्हात जात नाही. म्हणजे आपलं झोपेत अर्ध गेलं. बालपण खेल गवायो, जवानी मौज गवायो. जीवनात आलो, बालपण 20 वर्ष बालपणात गेले, 20 वर्ष जवानीत गेले, अर्ध आयुष्य झोपेत गेलं, अर्ध खाणे पिणे कमवण्यामध्ये गेलं. आता उर्वरित काय शिल्लक राहिलं आहे? काही शिल्लक कोणाकडेही काही शिल्लक नाही. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. किती वस्तू, किती भानगडी. बाळपण गेलं, पीडा आली, रोग आला, क्षय आला. कितीतरी उपाध्यांमधून आम्ही बाहेर निघत 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 इथपर्यंत आलो. आणि इथपर्यंत आल्यानंतर जर का परत आम्ही गाफील राहिलो. तुम्ही कोरोना मग गाफील होतात का सावध होतात? मग आता इथे सावध राहावं का गाफील राहावं? साधू महात्मे म्हणतात आम्ही सावध झालो. सावध झालो, सावध झालो, सावध झालो, सावध झालो.
आणि हरी जागरणाने मात्र आनंद निर्माण झाला. आता तुम्ही सावध आहेत का गाफील आहेत तुम्ही सांगा. सगळ्याजण सांगा, सावध आहेत का गाफील. हरी जागरण म्हणजे रातले भजन करा म्हणतोस. एक दिन करले ना 15 दिन मांधाने एवढ्याने होणार नाही. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा. उडोनिया गेली झोप, होते आड पापते. पाप जे आड येत होत ते सुद्धा समाप्त झालं. जी आमच्यावर अज्ञानाची झोप होती ती उडून गेली. आमच्यावर अज्ञानाच्या झोपेने पगडा पाडलेला आहे आणि ती अज्ञानाची झोप मात्र आमची जात नाही. ती अज्ञानाची झोप जाण्यासाठी घालवण्यासाठी साधू महात्मे म्हणतात, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार. ज्या ठिकाणी माझ्या परमात्म्यांचा नाम घोष आहे, नाम घोष. काय पाहिजे? नाम घोष. आता नाम घोष म्हणजे काय हे आम्हाला माहिती बांधणार. साधू महात्मे म्हणतात, सदा नाम घोष करू. सदा म्हणजे एक क्षणही विलंब नाही किंवा विश्रांती नाही. अविरत नाम घोषाची रीत म्हणजे सावध झालो. जपायचा करजे अखंड खंडेना, जपायचा करजे अखंड मंदिर असतं त्याच्यावर काय लावलेले राहते? गैती. गैती तुम्हाला गाव काही नाही महादेव गैतीश आहे ना. गैती टप 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 तसं आमचं टप टप चालू पाहिजे. टप टप बंद. अखंड खंडे अखंड अखंड. माला है निज श्वास की फेरेंगा कोई दास, 84 भ्रमे नहीं कटे काल की फास. काळाची फाशी टाळायची असेल तर श्वासाने भजन करायचे. बाबा म्हणतात नेहमी श्वासाने भजन करा गड्या. 500 द्यायले त्यात श्वासाने भजन करा गड्या. श्वासाने भजन करा. त्याची हिंमत करते नाही. तुम्ही काही हिंमत जुटाळी नाही. संत महात्मे म्हणतात की बाबा रीतीने भजन करायचे. नुसतं राम राम म्हटल्याने होणार नाही.